गुड मॉर्निंग सर्वांना. आपण कालचं चॅप्टर सुरू केलं होतं. 2-3 दिवस झाला आपले चॅप्टर सुरू करून. लाईफ प्रोसेसिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. यामध्ये आपण काल जरा एटीपी विषयी थोडीशी माहिती पाहिली होती. त्यानंतर ॲरोबिक रेस्पिरेशन जे आहे याद्वारे एनर्जीचं प्रोडक्शन कसं होतं. ॲनारोबिक रेस्पिरेशनद्वारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये जे काही एनर्जी प्रोडक्शन जे आहे हे कशा प्रकारे होतं हे आपण काल चार्टच्या माध्यमातून पाहिलं. ओके, कालचा भाग सगळ्यांना समजला असेल. तर आज आपल्याला त्या पुढचा पॉइंट पाहायचा आहे, फूड एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. ओके, आपल्या धड्याचं पहिल्यांदा नाव लिहून घेऊ. लाईफ processes in living organism part फर्स्ट राहतोय. आणि यामध्ये आपल्याला कोणतं पॉइंट पाहायचं आहे, एनर्जी फ्रॉम different food components. एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स म्हणजे आपल्याला जे काही आपण विविध अन्न घटक खात असतो तर त्या विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा कोणती आहे हे आपल्याला पाहायचं. काल आपण कार्बोहायड्रेटचं बघितलं होतं, त्यानंतर लिपिड्स पाहिलं होतं, त्यानंतर आणखी काय फॅट्स पाहिलं होतं. ओके, तर यांपासून लिपिड्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट यापासून एनर्जीचं प्रोडक्शन कसं होतं हे आपण बघितलं होतं थोडक्यामध्ये. पण आज आपल्याला पाहायचं आहे, पहा प्रोटीन्स नेमकं काय आहे, त्यापासून आपल्याला किती एनर्जी मिळते, आपल्या शरीरामध्ये या प्रोटीनचा यूज कसा केला जातो, कोणकोणते ऑर्गन्स जे आहेत आपल्या शरीरामध्ये, वेरियस ऑर्गन्स आहेत. मग आपली बॉडी जी असते, होल बॉडी या एनर्जीचा यूज जो आहे हा कशा प्रकारे करते हे आपल्याला पाहायचंय. ठीक आहे, चला तर मग आपण सुरुवात करू. लेट्स स्टार्ट. काय आहे, फर्स्टली तुम्हाला प्रोटीन्स म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक. आपल्याला माहिती आहे की प्रोटीन्स पासून आपल्याला काय मिळते, एनर्जी मिळत असते. ठीक आहे, आपण मागच पाहिलं की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट जे आहेत हे मेन सोर्सेस आहेत एनर्जीचे. कार्बोहायड्रेट पासून तर आपल्याला कळालं की ग्लायकोलायसिस द्वारे आपण काय करू शकतो, एनर्जीचं प्रोडक्शन करू शकतो. मग आता नेमकं प्रोटीन म्हणजे काय आहे, कारण की जर इनसफिशियंट अमाऊंट मध्ये काय असेल, कार्बोहायड्रेट असेल, तर आपण कशाचा यूज करतो, प्रोटीनचा यूज करतो एनर्जी प्रोडक्शन साठी. हे आपण कालच बघितलं. मग आता हे प्रोटीन्स नेमकं काय आहे तर पहा, प्रोटीन्स इज द मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ऍसिड्स. प्रोटीन्स हे काय आहे, प्रोटीनची डेफिनेशन आपल्याला. Proteins is the macromolecules formed by bonding formed by bonding together many amino acids. प्रोटीन्स नेमकं काय आहे पहा, macromolecules, the macromolecule formed by bonding together
मेनी अमिनो ऍसिड्स म्हणजे अनेक अमिनो आम्ल काय होतात, अनेक अमिनो आम्लाचं काय केलं जातं, एकमेकांशी काय केला जातो, बंध तयार केला जातो. म्हणजे अमिनो आम्लाचे अनेक रेणू काय होत असतात, एकत्रित येतात, एकमेकांना जोडल्या जातात आणि एक काय तयार होतो रे, मॅक्रो मॉलिक्यूल म्हणजे महारेणू तयार होतो. तेव्हा त्याला आपल्याला काय म्हणायचे, प्रोटीन्स असं म्हटलं जातं. अमिनो आम्लाचे काय होतात, अशा प्रकारे हे जर अमिनो आम्ल असेल तर अशा प्रकारचे अनेक काय होतात, अमिनो आम्लाचे मॉलिक्युल्स असतात, रेणू असतात, हे काय होतात, कम टुगेदर एकत्रित येतात आणि स्वतःमध्ये काय तयार करतात, एक बंध तयार करतात. काय तयार करतात, बॉन्ड म्हणजे बंध तयार करतात आणि एक काय तयार होतो रे, अशी हे 1, 2, 3 अशा अनेक अमिनो ऍसिड्सने जर बॉन्ड तयार केला तर एक काय तयार झाला, मॅक्रो मॉलिक्यूल तयार झाला म्हणजे महारेणू तयार झाला आणि त्याच मॅक्रो मॉलिक्यूलला काय म्हणायचं, आपल्याला प्रोटीन्स असं म्हटलं जातं, प्रथिने असं म्हटलं जातं. ओके, देन पहा, हे जे काही प्रोटीन्स आहेत तर प्रोटीन्स आपल्याला कशापासून मिळत असतात, आपल्याला हे प्रोटीन्स ॲनिमल ओरिजिन पासून पण मिळतात आणि प्लांट ओरिजिन पासून पण मिळत असतात. परंतु पहा, जे काही ॲनिमल ओरिजिन्स आहेत म्हणजे ॲनिमल्स पासून, प्राण्यांपासून आपल्याला जे प्रोटीन्स मिळतात तर त्याला फर्स्ट क्लास प्रोटीन असं म्हटलं जातं. कशाला, ॲनिमल ओरिजिन्सला, जे काय ॲनिमल ओरिजिन आहे, प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन, प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन याला काय म्हटलं जातं, फर्स्ट क्लास प्रोटीन, फर्स्ट क्लास प्रोटीन असं म्हटलं जातं. कोणाला, जे काही ॲनिमल ओरिजिन्स पासून आपल्याला प्रोटीन्स मिळत असतात त्यांना काय म्हटलं जातं, फर्स्ट क्लास प्रोटीन्स असं म्हटलं जातं. मग आपल्याला हे प्रोटीन्स किती मिळतात, पर ग्रॅम ऑफ प्रोटीन्स पासून आपल्याला किती एनर्जी मिळत असते, तर पहा 4 किलो कॅलरीज एनर्जी ऍज पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. पहा, प्रत्येक 1 ग्रॅम जर प्रोटीन असेल तर त्यापासून आपल्याला किती एनर्जी मिळते, 4 किलो कॅलरीज. किती, 1 ग्रॅम, 1 ग्रॅम प्रोटीन पासून 1 ग्रॅम प्रोटीन जर आपण खाल्लं तर आपल्याला त्यापासून किती कॅलरीज एनर्जी मिळते, 4 किलो कॅलरीज एनर्जी मिळत असते. काय मिळते आपल्याला, एनर्जी मिळते. लक्षात ठेवायचे पहा, 1 ग्रॅम प्रोटीन पासून किती कॅलरीज एनर्जी मिळते आपल्याला, 4 किलो कॅलरीज एनर्जी आर ऑप्टेन. एवढं लक्षात आले का सगळ्यांच्या, इथपर्यंत लक्षात आलेलं आहे का? ओके, हे पहा, आता आपण सांगितलं की काय झालेलं आहे, अमिनो ऍसिड जे असतात, अमिनो ऍसिडची बॉन्डिंग तयार होऊन काय तयार होतं, प्रोटीन तयार, काय तयार होतात, प्रोटीन तयार होतात. ठीक आहे, कशाची, अमिनो ऍसिडची बॉन्डिंग होऊन. आता मग जर काय झालं, हे प्रोटीन्स आपण खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये काय जाणार आहे, अमिनो ऍसिड जाणार आहे. मग आता आपलं, जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातात, आपल्या ह्युमन बॉडीमध्ये हे प्रोटीन जात असतात, तर जे अमिनो ऍसिड्स आपण या प्रोटीन्स पासून ऑप्टेन करत असतो तर याचं काय केलं जातं, डायजेशन केलं जातं, डायजेशन ऑफ प्रोटीन. जेव्हा हे प्रोटीन्स आपण खात असतो, हे प्रोटीन्स आपण खाल्ल्याच्या नंतर त्यापासून कशाचं हे केलं जातं, प्रोटीनचं शरीरामध्ये डायजेशन होतं म्हणजे पचन होतं आणि त्यापासून काय तयार होतात, अमिनो ऍसिड तयार होतात. फॉर एक्झाम्पल, आपण एखादं काय केलं म्हणजे मासे वगैरे खाल्ले किंवा अंडे खाल्ले किंवा आणखी एखादं मांस वगैरे आपण खाल्लं तर मग त्यामधून आपल्याला काय जातात, पोटामध्ये प्रोटीन जातात. काय जातात, प्रोटीन. परंतु यापासून अमिनो ऍसिड कसं ऑप्टेन होतं, मग हे जे प्रोटीन्स आपण खाल्लेले असतात मग हे काय होतात, डायजेस्ट होतात and amino acids are obtained. Amino acids are obtained to after digestion of
प्रोटीन. जेव्हा प्रोटीनचं डायजेशन होतं त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतं, अॅमिनो ऍसिड म्हणजे अॅमिनो आम्ल मिळतं. आणि हे जे अॅमिनो ऍसिड्स आहे, हे जे अॅमिनो ऍसिड्स आपण म्हटलं, अॅमिनो ऍसिड्स, हे अॅमिनो ऍसिड्स काय केलं जातं रे, ऍब्झॉर्ब बाय द बॉडी, ऍब्झॉर्ब इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये याचं काय केलं जातं, ऍब्झॉर्प्शन केलं जातं, म्हणजे शोषण केलं जातं. ऍब्झॉर्ब इन द बॉडी. शरीर काय करतं, या अॅमिनो ऍसिडचं ऍब्झॉर्प्शन करतं, शोषून घेतं आणि ट्रान्सपोर्टेड टू ईच ऑर्गन अँड सेल बाय ब्लड. आणि याचं ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. काय केलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं. कुठे, ईच ऑर्गन अँड सेल्स. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाकडे, प्रत्येक पेशीकडे या अॅमिनो ऍसिडचं जे शरीर ऍब्झॉर्प्शन करत असतं, तर ते प्रत्येक अवयवाकडे, प्रत्येक पेशीकडे काय केलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं, त्यांचं वहन केलं जातं. परंतु हे वहन कशाद्वारे केलं जातं रे, कारण की आपल्या ऑल बॉडीमध्ये काय फ्लो होतोय, ब्लड फ्लो होतोय. मग हे जे काही अॅमिनो ऍसिड्स त्याने ऍब्झॉर्ब केलेले आहेत, तर ते कशाद्वारे ऑर्गन्स पर्यंत, सेल्स पर्यंत ट्रान्सपोर्ट केलं जातं, वाया ब्लड. कशामार्फत, वाया ब्लड म्हणजे रक्ताद्वारे. आपल्या ब्लड मध्ये अॅमिनो ऍसिड्स काय केलं जातं, ऍब्झॉर्ब करून घेतलं जातं इन द बॉडी, आपल्या शरीरामध्ये. अँड देन दिस अॅमिनो ऍसिड ट्रान्सपोर्टेड टू ऑल ओव्हर द ऑर्गन्स अँड ईच सेल्स. प्रत्येक शरीराच्या अवयवाकडे आणि पेशींकडे हे अॅमिनो ऍसिड ट्रान्सपोर्ट केलं जातं. अँड दिस फ्रॉम दिस अॅमिनो ऍसिड्स ऑर्गन सेल्स produce various proteins necessary for themselves and the whole body. मग जे आपल्या पूर्ण ऑर्गन्स कडे, शरीरातील सगळ्या अवयवांकडे, सगळ्या सेल्स कडे, पेशींकडे जे अॅमिनो ऍसिड्स गेलेला आहे, तर हे काय करत असतात, प्रत्येक अवयव असेल किंवा प्रत्येक जी सेल्स आहेत त्याला जशी त्या प्रोटीनची गरज असेल, तर तो प्रोटीन काय करते, तिच्याद्वारे तयार करत असते. म्हणजे ज्या अवयवाला ज्या प्रोटीनची गरज आहे, तर तो काय करतो, तो अवयव तो प्रोटीन या अॅमिनो ऍसिड पासून तयार करून घेतो. प्रत्येक अवयवाला प्रत्येक ठिकाणी अॅमिनो जे काही प्रोटीन्स आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे लागत असतात. मग ह्या अॅमिनो ऍसिड्स पासून ते वेगवेगळे अवयव, वेगवेगळ्या पेशी काय करतात, त्यांना जे आवश्यक आहे प्रोटीन्स, तर त्याची निर्मिती करून घेत असतात. म्हणजे पुन्हा अॅमिनो ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात, ते प्रोटीन्स मध्ये करत असतात. मग हेच तुम्हाला डायग्रामद्वारे सांगितलेले पहा, की अॅमिनो ऍसिड्स पासून जे वेगवेगळे अवयव आहेत ते कोणतं प्रोटीन तयार करतात. जसं की स्किन आहे, आपली त्वचा, त्वचेकडे जेव्हा काय होतात, अॅमिनो ऍसिड जात असतात, तेव्हा आपली जी स्किन आहे ही कोणतं प्रोटीन तयार करते, मेलॅनिन अँड केरोटीन. कोणतं, मेलॅनिन अँड केराटीन. हे जे काही प्रोटीन्स आहेत, तर हे दोन प्रोटीन स्किन तयार करत असते, त्वचा तयार करते. लक्षात ठेवायचंय, स्किन जे आहे कोणते प्रोटीन तयार करते, मेलॅनिन अँड केराटीन. मेलॅनिन अँड केराटीन हे कोण तयार करतं, स्किन तयार करत असते. ओके, म्हणजे स्किनला कोणत्या प्रोटीनची गरज आहे, मेलॅनिन आणि केराटीनची गरज आहे. मग हे काय करतात, अॅमिनो ऍसिड्स पासून कशाची निर्मिती करून घेतात, या मेलॅनिन आणि केराटीनची निर्मिती करून घेत असतात. आपण जरा लिहून घेऊ नंतर, एवढं लक्षात आलं असेल. याच्यावरचं फळ्यावरचं जे दिलेलं आहे तेवढंच लक्षात ठेवायचंय, पहा व्यवस्थित. आपण जरा ते डायग्राम बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल डायग्रामद्वारे.
अॅमिनो ऍसिड, ठीक आहे. फर्स्टली काय स्किन, मी सांगितलं स्किन जे आहे ते काय तयार करतात, कोणतं प्रोटीन तयार करतात, मेलॅनिन अँड केराटिन. ओके, हे स्किन तयार करतात, म्हणजे त्वचा तयार करत असते. मेलॅनिन हे रंगद्रव्य आहे जे की आपलं ब्लॅक किंवा जो गोरा कलर असतो, गव्हाळी कलर असतो, रंग असतो, जे आपण म्हणतो त्याचं गहू वर्ण आहे, तो खूपच गोरा आहे, तो खूपच काळा सावळा आहे किंवा तो खूपच काळा आहे, असे जे काही रंगद्रव्य असतात, तर हे स्किन मध्ये हे मेलॅनिन रंगद्रव्य कशापासून तयार केली जातात, की अॅमिनो ऍसिड्स पासून. देन बोन्स, बोन आहेत पहा, बोन जे असतात तर ते अॅमिनो ऍसिड्स पासून कोणतं प्रोटीन तयार करून घेतात, ऑसिन. कोणतं आहे, ऑसिन. बोन कोणतं प्रोटीन तयार करून घेतात, ऑसिन हे प्रोटीन तयार करून घेतात. त्यानंतर सेल्स आहेत पहा, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या सेल्स आहेत, पेशी आहेत, तर हे कोणतं प्रोटीन तयार करून घेतात, व्हेरियस प्रोटीन ऑफ अ सेल मेम्ब्रेन अँड व्हेरियस एन्झाईम्स. म्हणजे काय केलं जातं, जे सेल मेम्ब्रेन्स असतात, पेशी पटल जे आहे, प्रद्रव्य पटल, तर ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रथिने तयार करून घेतात आणि व्हेरियस एन्झाईम्स म्हणजे वेगवेगळे विकरे सुद्धा काय होतात, तयार करून घेत असतात. व्हेरियस प्रोटीन, various proteins of cell membrane, of cell membrane and various enzymes. Okay, हे सेल्स करत असतात. देन पहा, नेक्स्ट आहे अॅमिनो ऍसिड्स पासून हे सेल्स वेगवेगळ्या प्रकारचे सेल मेम्ब्रेन साठी आवश्यक असणारे प्रोटीन तयार करतात, वेरियस एन्झाईम्स तयार करत असतात. देन आहे पॅनक्रियाज. पॅनक्रियाज आहे, पॅनक्रियाज स्वादुपिंड हे काय करतात, इन्सुलिन तयार करतात, इन्सुलिन. आणि आणखी एक प्रोटीन आहे ते कोणतं आहे, ट्रिप्सिन. इन्सुलिन अँड ट्रिप्सिन तयार करतात. ओके, हे कोण तयार करतं, पॅनक्रियाज करत असतात. पॅनक्रियाजला कोणत्या प्रोटीनची आवश्यकता असते, अॅमिनो ऍसिड्स पासून ते कोणते प्रोटीन तयार करतात, इन्सुलिन अँड ट्रिप्सिन. ज्यांना शुगर जास्त झालेली असते पहा, त्यांना काय करतात, इन्सुलिनचे इंजेक्शन देत असतात. म्हणजेच जे इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये तयार होत असतं पॅनक्रियाज मध्ये, तर त्या अॅमिनो ऍसिड्स पासून ते इन्सुलिन हे प्रोटीन तयार करून घेत असतात, जेणेकरून काय होईल, आपल्याला त्याची आवश्यकता पडेल शुगर मेंटेन करण्यासाठी. ओके, देन पहा, अॅमिनो ऍसिड जे आहे हे पिट्युटरी ग्लॅंड्स मध्ये कोणते आहेत, पिट्युटरी पिट्युटरी ग्लॅंड. ओके, तर ह्या पिट्युटरी ग्लॅंड जे असतात, ते या पिट्युटरी ग्लॅंड्स कशासाठी आवश्यक आहेत, कोणते प्रोटीन तयार करतात पिट्युटरी ग्लॅंड्स, वेरियस हार्मोन्ससाठी. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे हार्मोन्स असतात आपल्या शरीरामध्ये, हार्मोन्स जे शरीर काय सिक्रेट करत असतात, तर हे सिक्रेट करण्यासाठी अॅमिनो ऍसिडची आवश्यकता असते, म्हणजे हार्मोन्स तयार करण्यासाठी. जे की आपल्याला पुढे पाहायचे कोणते हार्मोन्स आहेत, प्रोजेस्टेरॉन आहे, एस्ट्रोजन आहे, टेस्टोस्टेरॉन आहे, आणि हे कोण कोण सिक्रेट करतात हे पण आपल्याला पाहायचं आहे. ओके, हे हार्मोन्स, वेरियस हार्मोन्स जे आहेत हे पिट्युटरी ग्लॅंड्सद्वारे फॉर्म केले जातात, तयार केले जातात. देन्स आहे पहा, मसल्स.
मसल्स. मग आता ह्या मसल्स काय करत असतात, कोणतं प्रोटीन तयार करतात, तर ऍक्टिन आणि काय आहे, ऍक्टिन अँड मायोसिन. मायोसिन फ्लेक्सिबल प्रोटीन्स. मायोसिन फ्लेक्सिबल प्रोटीन्स कोण तयार करतात, मसल्स तयार करत असतात. मसल्स काय तयार करतात, ऍक्टिन अँड मायोसिन फ्लेक्सिबल प्रोटीन्स तयार करतात. आणि लास्ट आहे पहा, ब्लड. रक्त. आपलं जे ब्लड आहे संपूर्ण शरीरामध्ये, तर ते ब्लड काय तयार करतात, हिमोग्लोबिन. काय तयार करतात, हिमोग्लोबिन. अँड अँटीबॉडीज. हिमोग्लोबिन अँड अँटीबॉडीज. ओके. हे कोण तयार करतं, ब्लड. हे अॅमिनो ऍसिड पासून तयार करत असतात. आलं लक्षात, अॅमिनो ऍसिड्स पासून जे काही वेरियस वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स असतात, तर त्यांना ज्याच्या प्रोटीनची आवश्यकता असते, ज्याच्यासाठी अॅमिनो ऍसिडची आवश्यकता असते, ते काय करतात, ते कार्य करून घेत असतात. आणि ही डायग्राम लक्षात ठेवायची आहे, परीक्षेला येऊ शकते. आलंय लक्षात एवढं. आलंय का? हो. ओके. देन पहा, अॅमिनो ऍसिड्स आहे, तर थोडस अॅमिनो ऍसिड्स प्रोटीनचं तुम्हाला दिलेलं आहे पहा. ऑलवेज रिमेंबर मध्ये सांगितलेलं थोडस तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे या वर्षी तुम्हाला हा सिलेबस मधून रिडक्शन केलेलं आहे ऑलवेज रिमेंबर वगैरे सगळं, पण तरी सुद्धा थोडस माहिती असणं काहीच आवश्यक नाही. म्हणजे एक्स्ट्राची माहिती असणं आवश्यक आहे थोडीशी. तर पहा यामध्ये काय सांगितलंय, एक्सिस ऑफ अॅमिनो ऍसिड्स obtained from proteins are not stored in the body. They broken down and ammonia form is eliminated out of the body. आपल्या शरीरामध्ये आपण जर गरजेपेक्षा काय केलं, जास्त अॅमिनो ऍसिडचं सेवन केलं की नाही, एक्सिस ऑफ अॅमिनो ऍसिड्स ऑप्टेन फ्रॉम प्रोटीन, म्हणजे प्रोटीन पासून आपण जास्तीत जास्त जर अॅमिनो ऍसिड घेतलं, म्हणजे सेवन केलं अॅमिनो ऍसिडचं, तर हे आपल्या शरीरामध्ये स्टोअर राहत नाही, म्हणजे साठून राहत नाही. ते ब्रोकन डाऊन, यांचं काय होतं, विघटन होतं. अँड अमोनिया आर फॉर्म, काय तयार होतो, अमोनिया तयार होतो. अँड देन इलिमिनेट आउट ऑफ द बॉडी, आणि ते आपण शरीराच्या बाहेर टाकून देत असतो. तुम्ही जाता ना शाळेमध्ये 1 नंबरला, मॅडमला विचारून, म्हणजे ते अॅमिनो ऍसिड जे आहे एक्सिस रूप मधलं, तर ते काय करत असतो आपण, इलिमिनेट आउट ऑफ द बॉडी, शरीराच्या बाहेर टाकलं असतं. इफ नेसेसरी, जर गरज असेल तरच बघा, एक्सेस ऑफ प्रोटीन्स आर कन्व्हर्टेड इनटू other useful substance like a glucose through the process of gluconeogenesis. जर गरज असेल तर अॅमिनो ऍसिड जे आहे हे कशामध्ये स्टोअर, कशाच्या स्वरूपामध्ये स्टोअर केलं जातं, जो युजफुल सबस्टन्स आहे ग्लुकोज, तर त्यामध्ये या प्रोटीनचं कन्व्हर्जन केलं जातं. या अॅमिनो ऍसिड प्रोटीन जे आहे, प्रोटीन पासून मिळालं, तर त्याचं ग्लुकोज मध्ये कन्व्हर्ट केलं जातं. आणि हे कशाच्याद्वारे हे प्रोसेस होऊन जाते, ग्लुकोज मध्ये कन्व्हर्ट करण्याची, ग्लुकॅनोजेनेसिस. लक्षात ठेवायचं, ग्लुकॅनोजेनेसिस द्वारे, या प्रक्रियेद्वारे प्रोटीनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, ग्लुकोज मध्ये केलं जातं. Then plant produce the necessary amino acid from minerals de novo and thereby produce different proteins. वनस्पती जे असतात, तर वनस्पती स्वतःला लागणारं जे अॅमिनो आम्ल आहे, तर हे खनिजापासून नव्याने तयार करत असतात. डेनोमो हे जे काही मिनरल्स आहेत, तर या खनिजापासून ते तयार करत असतात. अँड देन प्रोड्यूस डिफरंट प्रोटीन्स, आणि त्यापासून विविध प्रथिने काय करतात, ते तयार करतात. कोण सांगितले, प्लांट्स. एन्झाइमिक रुबिस्को प्रेझेंट इन द प्लांट chloroplast is most abundant protein found in nature.
जे काही वनस्पतींच्या हरित लवकामध्ये असलेलं रुबिस्को, वनस्पतींच्या कशामध्ये असतं हे क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लवकांमध्ये आपल्याला हे आढळून येतं. एन्झाईम रुबिस्को आहे. तर या विकर हे विकर निसर्गामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळणारं प्रथिन आहे रुबिस्को. निसर्गामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन्स आपल्याला त्यामध्ये आढळून येत असतात. हे होतं तुमचं प्रोटीन्स विषयी. लक्षात आले प्रोटीन्स हा पॉइंट सगळ्यांच्या? देन आपल्याला पाहायचे लिपिड्स बघायचे आहे. याच्यामध्येच आहे एनर्जी फ्रॉम डिफरंट कंपोनंट मध्ये. आता आपण कशापासून पाहिलं? प्रोटीन्स पाहिलं आपण. आता आपल्याला काय पाहायचं आहे? लिपिड्स. नेक्स्ट पॉइंट आहे आपला लिपिड्स आहे. लिपिड्स आपल्याला पाहायचं, त्यालाच आपण स्निग्ध पदार्थ असेही म्हणतो लिपिड्सला, म्हणजेच फॅट्स वगैरे, त्याच एक रूप आहे फॅट्स. लिपिड्स तर त्याची डेफिनेशन आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे लिपिड्स नेमकं काय आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. तर पहा, द सबस्टन्स फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ऍसिड्स अँड अल्कोहोल आर कॉल्ड लिपिड्स. कशामधला? फॅटी ऍसिड मेदाम्ल आणि अल्कोहोल यांचे जे रेणू असतात, तर यांच्यामध्ये जो विशिष्ट रासायनिक बंध जोडून तयार झालेला जो पदार्थ असतो त्याला आपण काय म्हणतो? लिपिड्स, स्निग्ध पदार्थ असतो. द सबस्टन्स फॉर्म बाय specific chemical bond. Specific chemical bond. कशामधला रे हा केमिकल बॉन्ड? कशामधला आहे? बिटवीन फॅटी ऍसिड, बिटवीन मी शॉर्ट मध्ये लिहिलंय, फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल इज कॉल्ड कशामधला केमिकल बॉन्ड आहे हा? फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल यामध्ये, यांच्या रेणूमध्ये तयार होणारा जो विशिष्ट रासायनिक बंध आहे आणि त्या बंधामुळे, त्या दोघींमध्ये जो विशिष्ट रासायनिक बंध तयार होतो, तर त्या बंधामुळे तयार होणारा जो सबस्टन्स असतो म्हणजे पदार्थ असतो त्याला आपल्याला काय म्हणायचंय? लिपिड्स म्हणजे स्निग्ध पदार्थ असं म्हटलं जातं. आणि हे जे काही लिपिडचं डायजेशन जे आहे, डायजेशन ऑफ लिपिड्स कंझ्युम बाय अस इज नथिंग बट देअर कन्व्हर्जन इनटू फॅटी ऍसिड्स अँड अल्कोहोल. आपण जे सेवन केलेले स्निग्ध पदार्थ असतात तर त्यांचं पचन होतं, म्हणजेच त्यांचं कशामध्ये कन्व्हर्जन केलं जातं? फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल मध्ये. आपण जे लिपिड्स खात असतो, स्निग्ध पदार्थ खातो, त्याचं डायजेशन होतं, म्हणजेच याचं कशामध्ये कन्व्हर्जन केलं जातं? फॅटी ऍसिड्स अँड अल्कोहोल. लिपिडचे जे कन्व्हर्जन आहे, लिपिड्स कन्व्हर्ट फॅटी ऍसिड और अल्कोहोल. ओके. देन पहा, मग हे जे काय फॅटी ऍसिड्स आहे, फॅटी ऍसिड्सचं काय केलं जातं? ऍब्झॉर्प्शन केलं जातं. म्हणजे फॅटी ऍसिड्स आर ऍब्झॉर्ब अँड देन डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी. हे फॅटी ऍसिड जे आहे कन्व्हर्ट केलेले लिपिड्स पासून, तर याचं ऍब्झॉर्प्शन केलं जातं आपल्या बॉडीमध्ये अँड देन ट्रान्सपोर्टेड टू होल बॉडी. आपल्या संपूर्ण शरीराकडे हे फॅटी ऍसिड्स पाठवलं जातं. अँड देन दिस फॅटी ऍसिड डिफरंट सेल्स
प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्स नेसेसरी टू देमसेल्स. मग ज्या वेगवेगळ्या पेशी असतात तर त्या वेगवेगळ्या पेशी त्यांच्यापासून त्यांना आवश्यक असलेले पदार्थ तयार करून घेतात. जसं की प्रोटीनचं होतं, अॅमिनो ऍसिड्स पासून त्यांना आवश्यक असलेले ते काय करत होते, सबस्टन्स म्हणा प्रोटीन म्हणा हे तयार करून घेत होते. कशामध्ये, प्रोटीन्स मध्ये पण तेच होतं, याच्यामध्ये पण तेच आहे. जेव्हा फॅटी ऍसिड्सचं आपल्या संपूर्ण शरीरामध्ये होल बॉडीमध्ये ऍब्झॉर्प्शन केलं जातं, देन त्याच फॅटी ऍसिड जे आहे तर ते डिफरंट सेल्सचे असतात, त्यांना आवश्यक असेल तो पदार्थ तयार करून देतात. डिफरंट सेल्स प्रोड्यूस various substances necessary themselves. ओके, देन फॉर एक्झाम्पल सांगितलंय त्यांना, जसे की मॉलिक्युल्स, द मॉलिक्युल्स कॉल्ड फॉस्फोलिपिड which are essential for producing plasma membrane are formed from fatty acid. जसे की कोणता मॉलिक्युल सांगितलंय तुम्हाला, फॉस्फोलिपिड which are essential for producing plasma membrane. पेशींचं प्रद्रव्य पटल जे आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, पेशींचं आपण पाहिलेले आहेत प्लांट सेल आणि अॅनिमल सेल्सच्या डायग्राम. तर त्यामध्ये जे काही काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, प्रद्रव्य पटल. प्लाझ्मा मेम्ब्रेन त्याला सेल मेम्ब्रेन असंही म्हटलं जातं. मग हे जे काही प्रद्रव्य पटल आहे तर ते तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचा रेणू आवश्यक असतो. आणि हा रेणू कशापासून तयार केला जातो, या फॅटी ऍसिड्स पासून. आलंय लक्षात, फॅटी ऍसिड्स पासून, ह्या फॅटी ऍसिड पासून कोणता मॉलिक्युल तयार करतात, फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिड हा मॉलिक्युल तयार केला जातो कशापासून, फॅटी ऍसिड्स पासून. काय तयार करण्यासाठी, प्रोड्यूस प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय तयार करण्यासाठी, प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करण्यासाठी, प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॅटी ऍसिड पासून फॉस्फोलिपिड हे मॉलिक्युल्स तयार केले जातात. त्या पदार्थाची त्या ठिकाणी आवश्यकता असते. देन फॅटी ऍसिड्स आर यूज फॉर प्रोड्युसिंग हार्मोन्स लाईक प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, त्यानंतर अल्डोस्टेरॉन एक्सेट्रा. वरती आपण पाहिलं होतं पिट्युटरी ग्लॅंड जे असतात व्हेरियस हार्मोन्स तयार करत असतात. मग त्याच्यामध्ये जे काही फॅटी ऍसिड्स आहेत हे कशासाठी यूज होतो, या फॅटी ऍसिड्सचा प्रोड्युसिंग हार्मोन्स काय तयार करण्यासाठी या फॅटी ऍसिड्सचा यूज होतो, प्रोड्युसिंग हार्मोन्स. मग हे हार्मोन्स कोणते आहेत, मी मगाशी सांगितलं होतं, प्रोजेस्टेरॉन, त्यानंतर कोणतं आहे, इस्ट्रोजन, त्यानंतर कोणतं आहे, टेस्टोस्टेरॉन, ओके. त्यानंतर आणखी कोणतं आहे रे, टेस्टोस्टेरॉन झाल्याच्या नंतर अल्डोस्टेरॉन, एक्सेट्रा. कोणते आहेत लक्षात आले, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन. हे हार्मोन्स फॅटी ऍसिड्स पासून काय केले जातात, तयार करण्यासाठी फॅटी ऍसिडचा यूज केला जातो. अँड दे पहा, दे कव्हरिंग अराउंड द एक्झॉन ऑफ नर्व सेल्स. आणखी फॅटी ऍसिडचं कशासाठी यूज केला जातो, दे कव्हरिंग कशाभोवती कव्हर करण्यासाठी, अराउंड द एक्झॉन, अराउंड द एक्झॉन ऑफ नर्व सेल्स. म्हणजे पेशी, ज्या चेता पेशी असतात त्यामध्ये जे एक्झॉन आहे, अक्षतंतू, तर यांच्या भोवतीचं आवरण जे आहे हे तयार करण्यासाठी फॅटी ऍसिडचा यूज केला जातो. अँड वी कॅन ऑप्टेन और वी गेट
9 किलो कॅलरीज ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड. आपल्याला 1 ग्रॅम, किती 1 ग्रॅम लिपिड्स पासून किती कॅलरी एनर्जी मिळते? 9 किलो कॅलरीज एनर्जी ऑप्टेन होते, ऊर्जा मिळून जाते. 1 ग्रॅम जर आपण काय खाल्ले, लिपिड्स जर खाल्ले ना वेगवेगळ्या पदार्थांमधून, तर आपल्याला किती एनर्जी मिळते? त्यापासून 9 किलो कॅलरीज एनर्जी आर ऑप्टेन. अँड एक्सेस ऑफ लिपिड्स, जे एक्सेस झालेले लिपिड्स असतं ते कशामध्ये स्टोअर केलं जातं? स्टोअर इन ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूज. एक्सेस लिपिड्स काय आहे इथे लिहू आपण, एक्सेस लिपिड्स स्टोअर केलं जातं. स्टोअर कशामध्ये स्टोअर केलं जातं? ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूज मध्ये काय केलं जातं? स्टोअर करून ठेवलं जातं. एक्सेस म्हणजे जास्तीचं झालेलं जे स्निग्ध पदार्थ असतात तर हे ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूज मध्ये स्टोअर करून ठेवल्या जातात, साठवून ठेवल्या जातात. आलंय लक्षात? लिपिडचं एवढं लक्षात ठेवायचंय तुम्हाला, जे मी सांगितलेलं आहे ते. आलंय का लक्षात? ओके गुड. मग आता जे आहे प्रोटीन्स आणि लिपिड्स त्याचा अभ्यास करायचा आहे व्यवस्थित. ओके, मी उद्या तुम्हाला विचारेल क्वेश्चन्स यावरती, तर ते तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे. आपण या ठिकाणी थांबू. बाकीचं जे नेक्स्ट आहे, नेक्स्ट पॉइंट विटॅमिन्स आपल्याला पाहायचं आहे, तर तो पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. तोपर्यंत सर्वांना बाय.